हॅलो. आपल्याला हे माहितीये की फुलं त्यांच्या या सुंदर पाकळ्या आणि सुगंधाचा वापर कीटकांना आकर्षित करण्यासाठी करतात. पण कधी प्रश्न पडला आहे का की ते असं का करतात? कारण कीटक त्यांना परागण किंवा पॉलिनेशन मध्ये मदत करतात. तर या व्हिडिओमध्ये आपण परागण किंवा पॉलिनेशन म्हणजे काय, त्याचे कोणते वेगवेगळे प्रकार आहे आणि कीटक हे परागण करण्यासाठी कसे मदत करतात हे बघणार आहोत. चला तर सुरू करूया. आपण सुरुवात परागण म्हणजे काय यापासून करूया. परागण म्हणजे परागकण किंवा पोलन ग्रेन्स परागकोशातून म्हणजेच नर अवयवाच्या वरच्या भागातून कुक्षीवर किंवा स्टिग्मावर म्हणजेच मादी अवयवाच्या वरच्या भागावर हस्तांतरित करण्याची क्रिया. हेच आपण थोडंसं मोठं करून बघूया. इथे हे परागकण परागकोशावर आहेत म्हणजेच अँथरवर आहेत, जो की नर अवयवाचा वरचा भाग आहे, आणि ही कुक्षी किंवा स्टिग्मा आहे जी मादी अवयवाचा वरचा भाग आहे. तर या परागकणांना म्हणजेच पोलन ग्रेन्सना परागकोशातून म्हणजेच अँथरवरून कुक्षीवर किंवा स्टिग्मावर हस्तांतरित करायची क्रिया म्हणजेच परागण. इतकं समजलं? आता परागकण त्याच झाडात हस्तांतरित होतात की दोन वेगवेगळ्या झाडांमध्ये हस्तांतरित होतात, याच्या आधारावर आपण त्याचं दोन प्रकारात वर्गीकरण करू शकतो. पहिला प्रकार म्हणजे स्वयंपरागण किंवा सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरा प्रकार म्हणजे परपरागण किंवा क्रॉस पॉलिनेशन. आपण सुरुवात स्वयंपरागणापासून करूया. आता स्वयंपरागण किंवा सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय? याच्या नावाप्रमाणेच जर परागकण त्याच झाडात हस्तांतरित झाले तर आपण त्याला स्वयंपरागण म्हणतो. हे दोन प्रकारे होऊ शकतं. एकाच फुलाच्या परागकोशातून त्याच फुलाच्या कुक्षीवर परागकण हस्तांतरित झाले किंवा एकाच झाडाच्या एका फुलाच्या परागकोशातून दुसऱ्या फुलाच्या कुक्षीवर परागकण हस्तांतरित झाले. अशा या दोन शक्यता आहेत आणि या दोन्ही गोष्टी स्वयंपरागणाची उदाहरणे आहेत, कारण परागकण एकाच झाडात हस्तांतरित होत आहेत. या पहिल्या प्रकारासाठी हे फूल उभयलिंगी किंवा बायसेक्शुअल असायला हवं, म्हणजे त्यात नर आणि मादी ही दोन्ही प्रजनन अवयव असायला हवेत. दुसरीकडे जर फूल एकलिंगी किंवा युनिसेक्शुअल असेल तरीही या प्रकारामध्ये स्वयंपरागण होऊ शकतं, कारण एकाच झाडावरील नर फूल दुसऱ्या मादी फुलावर सुद्धा परागकण हस्तांतरित करू शकतं. बरोबर? तर हे झालं स्वयंपरागण. आता आपण परपरागण काय असतं हे बघूया. तर परपरागण किंवा क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? परपरागण म्हणजे एका झाडाच्या फुलातून परागकण दुसऱ्या झाडाच्या फुलावर हस्तांतरित होतात. उदाहरणार्थ, एका झाडावरील परागकण दुसऱ्या झाडाच्या फुलाच्या कुक्षीवर हस्तांतरित झाले तर त्याला परपरागण म्हणतात. अर्थात ही दोन्ही झाडं एकाच प्रजातीची किंवा सेम स्पीशीजची असायला हवीत. बरोबर? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की परागण किंवा पॉलिनेशन नेमकं होतं कसं? फुलं परागकण स्वतःहून कुक्षीवर कसे हस्तांतरित करतात? त्यांच्याकडे तर काही हालचाल करणारे अवयव नसतात. मग हे होतं कसं? तर परागण काही घटकांवर अवलंबून असतं. हे घटक म्हणजे परागणात मदत करणाऱ्या गोष्टी. परागणामध्ये मदत करणारा सगळ्यात सामान्य घटक म्हणजे वारा किंवा विंड. परागकण हवेत पसरतात आणि वारा त्यांना पुढे घेऊन जातो. परागकण आणि कुक्षी दोन्हीही चिकट किंवा स्टिकी असल्यामुळे जेव्हा परागकण कुक्षीच्या जवळ येतात तेव्हा ते तिच्यावर चिकटून राहतात. काही प्रकारांमध्ये ते चिकट नसले तरीही त्यावर खूप केस असतात, ज्यामुळे परागकण सहज कुक्षीवर अडकतात. आता वाऱ्याप्रमाणेच पाणी किंवा वॉटर देखील परागणात मदत करतं. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? जसं जमिनीवरच्या वनस्पतींसाठी वाऱ्याचा उपयोग होतो, तसंच जलचर वनस्पतींसाठी किंवा ॲक्वॅटिक प्लांटसाठी पाण्याचा उपयोग होतो. हे तर झालं स्वयंपरागणाबद्दल. पण परपरागणाबद्दल काय?
परपरागणासाठी तर परागकण एका झाडावरून दुसऱ्या झाडावर हस्तांतरित व्हायला हवे. जर ही झाडं खूप दूर असतील तर परपरागणाची शक्यता कमी होते. मग याची शक्यता प्रभावीपणे वाढवता कशी येईल? इथेच आपला दुसरा घटक म्हणजेच कीटक किंवा इन्सेक्ट्स येतात. परागणासाठी, विशेषतः परपरागणासाठी आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे कीटक. मधमाशा, फुलपाखरं, पतंग आणि अगदी पक्षी सुद्धा यात मदत करतात. पण हे कीटक परागण कसं करतात? यासाठी आपण मधमाशीचं उदाहरण घेऊया. या मधमाशीला भूक लागली आहे आणि तिला एक फूल दिसलं. फूल तिच्या सुंदर पाकळ्या, सुगंध आणि मकरंद म्हणजे नेक्टर हे वापरून तिला आकर्षित करताय. आता मकरंद किंवा नेक्टर म्हणजे काय? तर या फुलाच्या तळाशी तयार होणारा तो एक गोड पदार्थ आहे ज्यामध्ये भरपूर साखर आणि प्रथिनं असतात. तर ही मधमाशी या फुलाकडे आकर्षित होते, फुलावर बसते आणि हा मकरंद प्यायला सुरुवात करते. जेव्हा ही मकरंद प्यायला सुरुवात करते तेव्हा ते परागकण तिच्या शरीराला चिकटतात. याचंच आपण एक खरं चित्र बघूया. या वरच्या चित्रामध्ये तुम्हाला ही मधमाशी फुलामधून मकरंद पिताना दिसते आहे. तिचे काही पाय या परागकोशांवर आहे, त्यामुळे ते परागकण तिच्या शरीराला सहज चिकटतात. या दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे की खूप सारे परागकण या मधमाशीला चिकटलेले आहेत. बरोबर? हेच आपल्या या गोष्टीतल्या मधमाशीबाबत सुद्धा होईल. बरेचसे परागकण तिला चिकटतील. मग जेव्हा ही मधमाशी निघून जाते तेव्हा ही हे परागकण तिच्या सोबत घेऊन जाते. आता ही मधमाशी आपल्या प्रवासाला निघते आणि तिला दुसरं पण त्याच प्रजातीचं एक फूल दिसतं. ते फूल सुद्धा त्याच सुगंधाचं आणि रंगाचं असल्यामुळे ती पुन्हा त्याच्याकडे आकर्षित होते आणि त्याच्यावर बसून मकरंद पिण्यास सुरुवात करते. असे करताना तिच्या शरीरावर हे जे परागकण लागलेले आहेत ते त्या फुलाच्या कुक्षीवर हस्तांतरित होतात आणि अशाच प्रकारे परपरागण होतं. आता यामध्ये हे महत्वाचं आहे की ही मधमाशी त्याच प्रजातीच्या फुलाकडे आकर्षित झाली पाहिजे, ज्यामुळे यशस्वी परपरागण होईल. म्हणूनच ही मधमाशी परपरागणासाठी एक प्रमुख योगदानकर्ता ठरते. समजलं? आता तुम्ही म्हणाल की परागण तर झालं, मग हा कथेचा शेवट आहे. पण नाही, ही तर सुरुवात आहे. परागकणाच्या आतमध्ये असलेले पुयुग्मक अजूनही अंडाशयामध्ये असलेल्या अंड्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे आणि याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. जाता जाता आपण बघूया की आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो. आपण या व्हिडिओमध्ये परागण म्हणजे काय हे शिकलो. परागण किंवा पॉलिनेशन म्हणजे परागकणांना परागकोशातून कुक्षीवर हस्तांतरित करायची प्रक्रिया. ही दोन प्रकारे होऊ शकते. एक तर स्वयंपरागण, ज्यामध्ये परागकण एकाच झाडाच्या फुलामध्ये हस्तांतरित होत आहे. ही प्रक्रिया एकाच फुलात किंवा एकाच झाडाच्या दोन वेगवेगळ्या फुलांमध्ये होऊ शकते. आणि दुसरं म्हणजे परपरागण, ज्यामध्ये परागण दोन वेगवेगळ्या झाडांमध्ये होतं, म्हणजेच एका झाडाच्या फुलातून दुसऱ्या झाडाच्या फुलावर. त्याच्यानंतर आपण पाहिलं की परागणासाठी घटक कोणते आहेत जे परागण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. याचं उदाहरण म्हणजे वारा किंवा विंड, दुसरं म्हणजे पाणी किंवा वॉटर, आणि काही कीटक किंवा इन्सेक्ट्स हे देखील परागणात मदत करतात. यासाठी आपण मधमाशीचं उदाहरण बघितलं. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.